महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? या तुळजाभवानीची एक थोरली बहीण सुद्धा आहे, जी सातारा जिल्ह्यातील औंध या ठिकाणी वास करते. ती म्हणजे श्री यमाई देवी. पण प्रश्न असा पडतो, की देवी मूळची तुळजापूरची असताना ती या औंधच्या डोंगरावर का थांबली? त्यामागे एक मोठी आणि रंजक आख्यायिका आहे. आज आपण तीच पाहणार आहोत. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. औंध परिसरात औंधासूर नावाच्या एका राक्षसाने धुमाकूळ घातला होता. तो ऋषीमुनींना आणि सामान्य जनतेला खूप त्रास देत असे. त्याचा नाश करण्यासाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा तिथे आले. ज्योतिबा आणि औंधासूर यांच्यात घनघोर युद्ध झालं. पण औंधासूर खूप मायावी होता. त्याला मारणं एकट्या ज्योतिबांना कठीण जाऊ लागले. तेव्हा ज्योतिबांना आठवण झाली ती आदिशक्तीची. ज्योतिबांनी कोल्हापूरच्या दिशेने आदिशक्तीला हाक मारली. "ये माई, लवकर ये." मुलाची हाक ऐकून आई कशी शांत बसणार? ज्योतिबांची हाक ऐकताच देवी रेणुका, जी यमाईचे रूप आहे, मदतीसाठी धावून आली. पण निघताना देवीने ज्योतिबांना एक विचित्र अट घातली. देवी म्हणाली, "बाळा, मी तुझ्यासोबत येईन, राक्षसाचा वध करेन. पण माझी एक अट आहे. तू पुढे चालायचं आणि मी तुझ्या मागे येईन. पण जोपर्यंत आपण ठरलेल्या ठिकाणी पोचत नाही, तोपर्यंत तू मागे वळून बघायचं नाही. जर तू मागे वळून पाहिलंस, तर मी तिथेच थांबेन आणि पुढे येणार नाही." ज्योतिबांनी ही अट मान्य केली आणि प्रवास सुरू झाला. ज्योतिबा पुढे आणि त्यांच्या मागे आदिशक्तीचा प्रचंड वेगाचा आवाज. डोंगर दऱ्या ओलांडत ते औंधच्या जवळ आले. औंधासूर ज्या डोंगरावर होता, तिथे पोचताना अचानक देवीच्या पैंजणांचा आवाज यायचा थांबला. ज्योतिबांना काळजी वाटली. आई मागे थांबली की काय? या शंकेने आपली अट विसरून ज्योतिबांनी चुकून मागे वळून पाहिले. आणि काय आश्चर्य! देवीने दिलेलं वचन पाळलं. ज्या क्षणी ज्योतिबांनी मागे पाहिलं, त्या क्षणी देवी तिथेच डोंगरावर स्थिर झाली. ती पाषाणरूपी झाली. ज्योतिबांना आपली चूक समजली. पण आता इलाज नव्हता. जरी देवी तिथे थांबली असली, तरी तिने आपल्या शक्तीने ज्योतिबांना बळ दिले आणि औंधासुराचा वध केला. ज्योतिबांनी तिला जी हाक मारली होती, "ये माई," त्यावरूनच तिचे नाव यमाई असे पडले. आजही तुम्ही औंधला गेलात तर तुम्हाला दिसेल की देवीचं मंदिर एका टेकडीवर आहे. आणि तिथून ती आजही आपल्या भक्तांवर लक्ष ठेवून आहे. तुळजाभवानीची ही थोरली बहीण भक्तांच्या हाकेला नक्की धावून येते. ही कथा आपल्याला शिकवते की देवाला दिलेलं वचन आणि श्रद्धा किती महत्वाची असते. एक छोटीशी शंका सुद्धा देवाला आपल्यापासून दूर किंवा स्थिर करू शकते. तुम्ही कधी औंधच्या यमाई देवीला गेला आहात का? तुमचा अनुभव काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळजाभवानीची कोणती कथा ऐकायला आवडेल तेही सुचवा. श्री यमाई माता की जय.